नमस्कार सगळे प्रेस कॉन्फरन्सला काल शॉर्ट नोटीसवर आम्ही विनंती केली, त्याच्यानुसार तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार मानतो। आणि आजच्या या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राज्य मागासवर्ग आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबईमध्ये सर्वेक्षण चालू आहे घरोघरी जाऊन। मराठा रिझर्वेशनचा जो इशू सध्या राज्यामध्ये, त्याच्यावर राज्य शासनाने जे काही उपाययोजना केली आहे त्याच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण चालू आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या दृष्टीने सर्व नागरिकांना याच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि या सर्वेक्षणामध्ये जास्तीत जास्त सहकार्य मिळून हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण कसं होईल, यशस्वीरित्या पूर्ण कसं होईल, त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की 23 तारीख ते 31 तारीख 23 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात सगळीकडे घरोघरी जाऊन हे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने राज्य मागास आयोगाच्या निदर्शनाखाली हे सर्वेक्षण चाललं आहे। मुंबईमध्ये साधारणतः 39 लाख घरांचं हे सर्वेक्षण होणार आहे। या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक व्यक्तीला साधारणतः 150 घरांचं टार्गेट दिलं असून त्यामध्ये साधारणतः 30 लाख कर्मचारी 30,000 कर्मचारी याच्यात सहभागी झालेले आहेत आणि हे सर्वेक्षण आपल्याला 7 दिवसांमध्ये साधारणतः पूर्ण करायचं आहे। या सर्वेक्षणामध्ये साधारणतः प्रत्येक व्यक्तीला 150 घरं करायची आहेत आणि हे पूर्ण सर्वेक्षण हे एका सॉफ्टवेअरवरती केलं जातं। तर कालपासून सर्वेक्षण चालू झालं। काही ठिकाणी आम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळण्यासाठी अडचणी आल्या होत्या, त्या आता अडचणी दूर झालेल्या आहेत। काही ठिकाणी सॉफ्टवेअर हे नवीनच ड्राईव्ह चालू झाला आहे, सॉफ्टवेअरचे काही टीदिंग प्रॉब्लेम्स असतात, तर ते टीदिंग प्रॉब्लेमच्या दृष्टीने आता त्याची पण काळजी घेतल्यात गेलेली आहे आणि ते सॉफ्टवेअर आता चांगल्या प्रकारे चालतं आहे। तर याच्यामध्ये आम्हाला ज्या अडचणी येत आहेत तर एवढंच आहे की हे कालबद्ध कार्यक्रम आहे, खूप कमी वेळेमध्ये हे काम पूर्ण करायचं आहे। तर माझी नागरिकांना विनंती आहे की हे जे सर्वेक्षणासाठी जी टीम येते आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या घरांमध्ये, चाळीमध्ये, कधी झोपडपट्टीमध्ये, ही सगळीकडेच ही जी टीम जाते, या सर्व टीमला आपण सहकार्य करा। त्यांच्याकडे त्यांची ओळखपत्र आहेत, त्या ओळखपत्राच्या अनुषंगाने त्यांची ओळख पटवून घ्या आणि ओळख पटवून त्यांना तुम्ही जितक्या लवकर आहे तितक्या लवकर ती माहिती द्या। ही माहिती घेताना बऱ्याच ठिकाणी जिथे इतर आरक्षण असणारे कुटुंब आढळतात त्यांचा जो सर्वे आहे तो खूप कमी वेळात पूर्ण होतो, साधारणतः 4-5 प्रश्न विचारले जातात, त्याच्यानंतर तो पूर्ण होतो। परंतु काही ठिकाणी जिथे आरक्षण नसलेले कुटुंब जे आहेत तिथे या सर्वेमध्ये मॅक्सिममपर्यंत 160 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। ही प्रक्रिया खूप लांब आहे, हिला वेळ लागतो आणि त्याच्यासाठी थोडं पेशन्स ठेवलं पाहिजे, माहिती योग्य दिली पाहिजे आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर ती माहिती ऑथेंटिकेट करण्यासाठी शेवटी एका कोऱ्या कागदावरती सही करून त्या सहीचा फोटो घेतला जातो, म्हणजे ती माहिती तुम्ही भरलेली आहे त्याचं सेल्फ सर्टिफिकेशन होतं। तर ते सेल्फ सर्टिफिकेशन करणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय ते माहिती आणि सर्वे पूर्ण होणार नाही। तर आपल्याला विनंती आहे एका कागदावरती सही करून हा कागद अपलोड झाल्यानंतर आपण तो कागद परत घ्यावा, तो परत डिस्ट्रॉय करायचा किंवा परत आपल्याकडे ठेवा, याचा कुठेही गैरवापर होणार नाही। काही नागरिकांनी या बाबतीत त्यांच्या डेटाच्या प्रायव्हसीविषयी शंका उपस्थित केल्यात, तर मी आपल्याला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की हा डेटा अत्यंत सेफ आहे, याच्यामध्ये नागरिकांच्या डेटाची प्रायव्हसी पूर्ण मेंटेन होते आणि हा डेटा कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा प्रायव्हेट डेटा कुणालाही शेअर केला जाणार नाही। त्याच्यानंतर ॲपमध्ये स्वाक्षरी केल्यानंतर काही ठिकाणी असं निदर्शनास आलं की काही सोसायट्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी थोडासा विरोध दर्शवला। तर पुन्हा एकदा मी आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की सर्वेक्षण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये अगदी परिपूर्णपणे करायचं आहे। मुंबईने काल पहिल्या दिवशीच खूप चांगल्या प्रकारे सर्वेक्षण केलं आहे, तर आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या सर्वेक्षणात सहभागी व्हा। ज्या टीम्स येत आहेत त्या टीम्सचं आयडेंटिफिकेशन व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर त्यांना जास्तीत जास्त
सुलभपणे डेटा उपलब्ध करून सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला शासनाला सहकार्य करा ही विनंती. पहिल्या दिवशी कालचा डेटा 2,65,000 लोकांचं सर्वेक्षण काल झालं एका दिवसामध्ये. 38 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करायचं आहे मुंबईमध्ये. सगळ्याच कुटुंबाचं घरी जाऊन तो ॲपमध्ये डेटा भरून घ्यायचा आहे. सगळ्या घरांचे जाऊन आपल्या घरी गेल्याशिवाय कळणारच नाही त्यांना इतर काय आरक्षणांचा लाभ घेत आहेत का घेत नाही घेत. तर लाभ घेत असतील तर 4-5 प्रश्नांवरतीच तो सर्वे संपतो, कारण त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. जिथे नाही आहे ओपन कॅटेगरीमधली काही कुटुंब असतील तर त्यांची माहिती विस्तृतपणे, मग 160 वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची उत्तर. 160पेक्षा थोडे कधी जास्त होतात. कधी कसं असतं, एक मुख्य प्रश्न आहे त्याला जर नाही बोललो तर त्याचे 5 उपप्रश्नांची द्यायची गरजच नाही आहे. तर जनरली साधारणतः प्रत्येकाला एक जर त्या प्रश्नांचं स्वरूप, त्या प्रश्नांचं म्हणजे त्याच्यात पूर्ण सोशल इकॉनॉमिक त्यांचा सर्वे केलेला आहे. त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, सगळी डिटेलमध्ये माहिती आहे. बँक अकाउंट आहे का, असं सगळं डिटेल माहिती आहे. नाही, आमच्याकडे महापालिकेकडे साधारणतः 92,000 कर्मचारी आहेत. हे कर्मचारी आपण 30,000 कर्मचारी इथे काम करत आहेत आणि महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने पुढच्या सगळ्या येत्या दिवसामध्ये जे काही उपाययोजना केल्यात त्याचं अत्यंत व्यवस्थित नियोजन केलं आहे. आणि थोडीशी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर थोडा ताण येईल, परंतु आम्ही त्याची पूर्ण तयारी केली. आणि हे सगळं करण्यासाठी, हे सर्वे करण्यासाठी जर सर्वे कमी वेळात जर संपला तर प्रति कुटुंब या कर्मचाऱ्यांना 10 रुपये दिले जातात. आणि जर तो सर्वे लॉंग असेल तर प्रति कुटुंब 150 रुपये, 100 रुपीज त्यांना इन्सेंटिव्ह दिला जातो. अधिकारी असं नाही म्हणतात, सगळे कर्मचारी मिळून साधारणतः 30,000 कर्मचारी सर्वेक्षण करतात. BMCमध्ये साधारणतः 92,000 कर्मचारी आहेत. त्याच्यापैकी साधारणतः 30,000 कर्मचारी ह्या 8 दिवसासाठी हे काम करणार. मराठी येते, निश्चित येते. आणि जे सर्वेक्षणाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म पण मल्टी लँग्वेजमध्ये आहे. तो फॉर्म भरून देतात. हां, मराठीतला फॉर्म त्या संबंधित व्यक्तीला तो दाखवून त्या दाखवूनच ते फॉर्म भरला जातो ना. टॅबवरती ते ही 23 तारीख ते 31 तारखेच्या दरम्यान हा सर्वे पूर्ण करतात. सुट्टीच्या दिवशी असेल, कारण नागरिक उपलब्ध राहतात सुट्टीच्या दिवशी घरी. त्यांच्या आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये त्यांची माहिती द्यायची. आणि त्याचा परत एकदा राऊंड होईल. शेवटच्या 2 दिवसामध्ये जी घरं बंद होती त्याला शोधण्याचा, जाण्याचा आपण प्रयत्न करू. हा, पण एका विशिष्ट लिमिटनंतर जर तिथे उपलब्ध नसतीलच लोक, तर मग काही लोकांना परत यावं लागेल आणि माहिती द्यावी लागेल. त्याच्यामुळे आपण शनिवार रविवारी पण घेतोय सर्व. प्रत्येक वार्डाच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळ्या टीम आहेत. पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये 30,000 लोक काम करतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक आहेत. आरोग्य विभागाचे आहेत, शिक्षण विभागाचे आहेत, असेसमेंट विभागाचे आहेत, वेगवेगळ्या विभागाचे लोक आहेत. फक्त हे काम मला आपल्यामार्फत एवढीच विनंती आहे की नागरिकांनी याच्याविषयी नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचावी. नागरिकांनी येणाऱ्या टीमला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं, जेणेकरून हा डेटा द्यायचाच आहे तो डेटा लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि त्याच्यावर जो निर्णय होणार आहे तो निर्णय त्याच्या दृष्टीने लवकर होईल. नाही, सकाळी साधारणतः 8-9 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जातात. व्हायला पाहिजे, 4-5 लाख घरं व्हायला पाहिजे. काल पहिला दिवस होता. काही लोकांना लॉग इन ID मिळाले नाहीत आणि सॉफ्टवेअरचे काही थोडे इश्यू झाले. त्याच्यानुसार कालच्या दिवसामध्ये 2,65,000 झाले.
पण आम्हाला अशी पूर्ण विश्वास आहे की साधारणतः 4 ते 5 लाख पर डे होतील मिनिमम. त्यांची माहिती घेऊन जेवढी माहिती उपलब्ध आहे तेवढी घेतली असेल किंवा नसेल तर परत जाऊन घेता येईल किंवा मग त्यांना विनंती करण्यात येईल की शेजारच्या वार्ड ऑफिसमध्ये येऊन ती माहिती उपलब्ध करून द्या. सर्वेची माहिती साधारणतः जसं आपला सेन्सस होतो अशा सर्वेची माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस बघायला भेटेल असं नाही. ॲपमध्ये स्टोअर होईल ना. घरी असलेल्या मग सॅटर्डे संडेला पण सर्वे आहे आणि येत्या 8 दिवसात आहे तर ते नागरिक तिथल्या भागातल्या म्हणजे आमचे कर्मचारी नागरिकांची उपलब्धतेनुसार ते त्यांचा शेड्यूल करतील आणि परत जाऊन माहिती घेऊ शकतील. पण ही बेसिक माहिती आहे म्हणजे काय खूप खाजगी स्वरूपाची माहिती नाही. कुटुंबातल्या सर्वसाधारणपणे सगळ्यांना जी माहिती उपलब्ध असते तीच माहिती विचारलेली. अराउंड 160. जसं कसं आहे यस बोललं तर ते खालचा ओपन होणार, नाही बोललं तर ड्रॉप डाऊन ओपनच होणार नाही. पण हा थोडासा आपल्याला हीच विनंती आहे की नागरिकांना थोडीशी माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग घेऊन कमीत कमी वेळेत हे पूर्ण केलं पाहिजे का. हो 100% होईल, 100% होईल आणि त्याच्याही लवकर त्याच्याही फास्ट स्पीडमध्ये करण्यासाठीच आपल्या माध्यमातून आम्ही नागरिकांना विनंती करतोय की याच्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पटापट हे आम्हाला करून द्या. मला वाटतं याची बऱ्याच प्रमाणात याची प्रसिद्धी केलेली आहे आणि अजूनही जेव्हा ॲक्च्युअल सर्वे चालू होतो तेव्हा आम्हाला काय अनुभव आले त्याच्या अनुषंगाने अजून माहिती देण्यासाठी आणि अजून प्रतिसाद चांगला येण्यासाठी आम्ही ही प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ऑथेंटिकेशन करणं मुश्किल होतं ना म्हणून घरी जाऊन ऑथेंटिकेशन करणं कारण याच्यावरती मोठे निर्णय होणार आहेत तर ती माहिती जास्तीत जास्त ऑथेंटिक प्राप्त झाली पाहिजे. सर्वे घरोघरी जाऊन सर्वे करणं हाच एक चांगला उपाय आहे. नाही सेल्फ सर्टिफिकेशन आहे. सेल्फ सर्टिफिकेशन नाही पण आयडेंटिटीसाठी पण ते ह्याच्यात फीड नाही करायची. नाही लाभ घेतला किंवा नाही घेतला हा दुय्यम प्रश्न आहे. आरक्षणामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी दुसरी काही प्रयोजन करण्याची गरज नाही. त्या दृष्टीने तो तिथे सर्वे थांबतो. ज्यांच्याकडे नाही आहे मग त्यांचं सोशो इकॉनॉमिक स्टेटसचं ॲनालिसिस करण्यासाठी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नानुसार आपण माहिती डेटा गोळा करतो. ऐच्छिक आहे माहिती गोळा करतोय आपण म्हणजे सरकार धोरण करेल, सरकार त्याच्यावरती निर्णय करेल. पुढे कुणाला काय करायचं तर त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सध्या तर प्रक्रिया ही सर्वेची खूप प्राथमिक स्टेज आहे. दोन्ही ठिकाणी हाऊस टू हाऊस सर्वे घराचा सर्वे होतोय. त्या घरात कधी 2 लोक राहतात कधी 10 लोक राहतात तर सगळ्यांचा सर्वे करून डेटा आपण इनपुट करतो. ही माहिती खूप बेसिक आहे आणि आपण ह्याचं मूळ हेच आहे की दिलेली माहिती ही योग्य आहे असं म्हणून आपण ती डेटा कॅप्चर करतो आणि त्याच्या अनुषंगाने तो डेटा सेव्ह होऊन पुढे ट्रान्समिट होतो. सध्या तरी नाही पण आता असं काय आलं तर आम्ही जे सॉफ्टवेअर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलं आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग याचं सगळं इम्प्लिमेंटेशन करतं आहे. असे प्रकारे काही क्वेरी आल्या तर आम्ही त्यांना कळवू आणि ते जे मार्गदर्शन करतील त्याच्यानुसार आम्ही पुढे उपाययोजना करू. सांग
ते गोखले इन्स्टिट्यूटने हा सर्वेचा जो फॉर्मॅट आहे त्यांच्या लेवलला ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांनी तो ठरवलेला आहे. आम्ही महानगरपालिका याचं इम्प्लिमेंटेशन करून जेवढं फास्ट तो डेटा आम्हाला उपलब्ध करून देता येईल तेवढं आमची जबाबदारी. हो, ही प्रत्येक घराचा सर्वे होणार, हाऊस टू हाऊस. नाही, त्यांचे दिस इज न्यू ड्युटी टू असाइन टू देम. हो, सगळ्या प्रत्येक घराचा सर्वे करायचा. म्हणजे आपण विनंती करतो की द्यायला पाहिजे, परंतु जर कुणाची इच्छा नसेल आपल्याला प्रत्येक मुंबईमधल्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घराचा सर्वे होणार. ऐच्छिक आहे. जर आम्ही विनंती करू, रिक्वेस्ट करू तो डेटा मिळवण्याची, त्याच्यानंतर जर नाही दिलं तर काय. नाही, आता ते हे याच्यावर दोनच प्रकारे आहे की आरक्षण असलेले कुटुंबाचा डेटा आणि आरक्षण नसलेल्या कुटुंबाचा डेटा. आरक्षण जर असेल तर 4-5 प्रश्नानंतर तो डेटा थांबतो, कारण तिथे ऑलरेडी आरक्षण देण्यात आलेले. जिथे नाहीये, ज्या कुटुंबांना आरक्षण नाहीये त्या कुटुंबाचेच जसं सोशल इकॉनॉमिक ही माहिती घ्यायची, तर त्याच्यात सगळ्या प्रकारचे धर्म, सगळ्या जातीचे, सगळ्या प्रांताचे आरक्षण नसलेल्या कुटुंबांचा सर्वे होणार. पण कधी कधी कुठल्या कुटुंबात कोणाचं लग्न कसं झालंय काय आपल्याला माहित नाही ना, त्याच्यामुळे माहिती घेणं आवश्यक आहे ना. आपण माहिती घ्यायची. म्हणजे व्यक्तीला आरक्षण असतं, कुटुंबाला नाही. व्यक्तीला असतं तर त्या व्यक्ती, त्या कुटुंबामधल्या 4-5 व्यक्तींची माहिती घेताना तिथली ती माहिती कॅप्चर होईल खाली. आरक्षण घेणं किंवा न हा नाही, आरक्षण शासनाने उपलब्ध करून देणं याच्यासाठी सर्वे. तर पुढं घेणं, लाभ घेणं न घेणं हा ऐच्छिक विषय आहे प्रत्येकाचा. आत्ता आम्हाला असा अंदाज नाहीच आहे, कारण हा 2011च्या नंतर पहिल्यांदा असं काहीतरी असं डेटा आहे. नो आयडिया. साधारणतः 20-25 मिनिट एका सध्या तरी आमच्याकडे हा जो डेटा आहे, हा डेटा असा सेल्फ सर्टिफिकेशन वरती कॅप्चर करून द्यायचा आहे. याच्यानंतर पुढे काही सूचना आल्या तर त्यानुसार आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये गेल्यानंतरच कळणार ना की किती लोक आहेत. कधी कधी कुटुंबात आजकाल कुणाच्या कुटुंबात कुणाचा विवाह काय झालाय माहित नाही ना, ते त्याच्यामुळे आपल्याला जाऊन प्रत्येकाची माहिती घेणं आवश्यक आहे. नाही, हा डेटा वी आर नॉट, आम्हाला ऍक्सेसच नाही आहे डेटा. हा डेटा विशिष्ट कारणासाठी घेतला जातोय. मी तेच सांगितलं की नागरिकांना जर या डेटाची इंटिग्रिटी आणि प्रायव्हसी विषयी काही शंका असतील तर त्यांनी अजिबात शंका ठेवू नयेत. हा डेटा इव्हन बीएमसीला ऍक्सेसेबल नाहीये. ते आयोगाच्या लेवलला तो पण डेटा अनॉनिमसली डेटा त्याच्या पॅरामीटर्स वरती ते पर्सेंटेज काढून ते करतील. कुणाचाही प्रायव्हेट डेटा कुणालाही उपलब्ध होणार नाही. स्टॅटिस्टिकल त्याच्यामधून काहीतरी इन्फरन्स काढून त्याच्यावर प्रोसेसिंग होईल. तर माझ्या परत एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की सगळ्या नागरिकांनी आमच्या टीम्सचे ओळखपत्रांची पडताळणी करून व्हेरीफाय करून त्यांना ऍक्सेस द्यावा. सर्व ऑथेंटिक माहिती कमी वेळामध्ये उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून महानगरपालिकेचे हेच कर्मचारी आपल्या विविध सेवा पुरवण्यासाठी इतर काळात उपलब्ध असतात. आज ते हे काम करतायत, जेणेकरून या कामातून ते फ्री होऊन ते आपल्या परत सेवेसाठी आपल्या मूळ कामाला रुजू होतील. एखाद्या सोसायटीचे प्रवेश नाकारला किंवा असं काही केलं तर कारवाई वगैरे करणार की
असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, कारण सर्वे आहे ऐच्छिक आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही काय कारवाई, परंतु हे डेटा देणं हे घ्यायची विनंती तुमच्या मार्फत विनंतीच हे करतोय की हे काम महत्वाचं आहे, याच्यामध्ये प्रायव्हसी मेंटेन होईल. तुम्ही स्वतःची सोसायटीत घरात एंट्री देताना आयडेंटिफिकेशन एस्टॅब्लिश करून तुम्ही माहिती द्या. कर्मचाऱ्यांना जो मोबदला दिला जाणार आहे तो पालिका देणार आहे की शासन आयोग देणार. हा, आपले जे महानगरपालिकेचे सगळे वार्डमधले जे वार्ड ऑफिसर आहेत त्यांनी लेटर दिलेत आणि विनंती केली आहे. आतापर्यंत कालच सुरू झालाय, तर कालच्या पहिल्या दिवसामध्ये 2,65,000 म्हणजे खूप चांगला नंबर आहे. त्याचा अनुभव म्हणजे घेतला, परंतु त्याला थोडा वेळ लागला म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आणि रिक्वेस्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.